एलईडी आणि तिरंगा लाईटनं अहिल्यानगर शहरातील तारकपूर रस्ता उजळला असून यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे। अहिल्यानगर शहरातील तारकपूर रस्ता हा एलईडी आणि तिरंगा लाईटनं उजळला असून यामुळे नगर शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असलेला तारकपूर रस्ता आता एलईडी पथदिवे आणि तिरंगा लाईटनं उजळून निघालाय। डीएसपी चौक ते पत्रकार चौक दरम्यान बसविण्यात आलेल्या आधुनिक एलईडी पथदिव्यांच्या लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। शहरातील तारकपूर रस्ता हा मनमाड महामार्गाला जोडणारा तसेच शहरातील विविध भागांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नेहमीच वाहतूक होत असल्यानं या मार्गाच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला। त्या निधीतून रस्ता काँक्रिटीकरण, दुभाजक, पावसाच्या पाण्यासाठी गटर तसेच फुटपाथची कामे पूर्ण करण्यात आली। त्यानंतर आता येथे एलईडी पथदिवे आणि तिरंगा लाईट बसवून रस्त्याचं सुशोभीकरण देखील करण्यात आलंय। या लोकार्पण सोहळ्याला आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, स्थायी समिती सभापती पैलवान सुभाष लोंढे, महिला बाल कल्याण समिती उपसभापती वर्षा सानप, नगरसेवक मोहित पंजाबी, जितू गंभीर, जय भोसले, नगरसेविका शारदा ढवण, सुजाता पडोळे आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अहिल्यानगर शहर विकास कामाच्या माध्यमातून वेगानं बदलत असून प्रकाशाकडे वाटचाल करत आहे। तारकपूर रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि एलईडी पथदिव्यांमुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे। तर आमदार संग्राम जगताप म्हणाले की तारकपूर रस्ता हा सावेडी उपनगराला जोडणारा तसेच छत्रपती संभाजीनगर आणि मनमाड महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नेहमीच वाहतूक होत असल्यानं नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। आता एलईडी आणि तिरंगा लाईटमुळे हा परिसर उजळून निघाला असून सुशोभीकरणाचं रूप प्राप्त झालंय। या विकास कामाच्या माध्यमातून अहिल्यानगर शहर प्रकाशाकडे वाटचाल करत आहे असं त्यांनी सांगितलं। आपल्या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप तसेच महापौर गाडे अनेक वर्षापासून भेटलेला आहे। पाहिलं तर हा पत्रकार चौकमध्ये DSP चौक हा प्रमुख रस्ता आहे। आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचं कामसुद्धा प्रलंबित होतं आणि हा रस्ता काँक्रिटीकरण केल्यानंतर या ठिकाणी लखलखाट विजेचा असं या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळेल आणि खूप चांगल्या प्रकारची लाईट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्याबद्दल मी आपले आमदार साहेब आणि पालकमंत्री साहेब यांचे मनापासून या प्रभागातील नागरिक नेहरू मार्केट आज नेहरू मार्केट आणि सावित्रीतील बस स्टँडचंही भूमिपूजन करण्यात आलं का? आपण जर पाहिलं तर पालकमंत्री विखे पाटील साहेब, आमदार संग्रामभाई जगताप साहेब, सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महानगरपालिकेने त्याचाच रिझल्ट अशा प्रकारच्या विकासाचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। तर मी आज या निमित्ताने एवढंच सांगू शकतो की हे सब बस सुरुवात आहे, अभी बाकी आहे। आणि अशा प्रकारे आपलं नगर शहर गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रो सिटीकडे वाटचाल करत आहे। काही दिवसापूर्वीच आम्ही ग्रीन सिटीचा संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे। त्या माध्यमातून सुद्धा 1 लाख झाडं या ठिकाणी लावण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। तर निश्चितच मी या निमित्तानं नगरकरांचे आभार मानतो की अत्यंत चांगल्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण चर्चा केली आहे। निश्चितच एक चांगल्या प्रकारचा विकास येत्या काही वर्षामध्ये आपल्या नगर शहरात प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।